नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील। आज आपल्याला अशा एका व्यक्तीची माहिती देणार आहे। त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रकाश आमटे। आपल्या सामाजिक जीवनामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदा आमटे यांनी 1973 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागामध्ये हेमलकसा या ठिकाणी त्यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली। या लोकबिरादरी प्रकल्पामध्ये आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणे, आदिवासींची पिळवणूक थांबवणे, त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणे अशा कार्यासाठी त्यांनी सुरुवात केली। आदिवासींमध्ये राहत असताना ते स्वतः आदिवासींसारखे जीवन जगले। आदिवासींसाठी आश्रमशाळा काढली, आदिवासींसाठी शिक्षणाचे दरवाजे त्यांनी उघडले। आज हेमलकसा किंवा गडचिरोली किंवा छत्तीसगड या भागातील माडिया गोंड या आदिवासी जमातीची मुले अनेक क्षेत्रामध्ये डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, विदेशात शिक्षण घेत आहेत आणि या सर्वांची प्रेरणा डॉक्टर प्रकाश आमटेंनी घेतली त्यांच्या वडिलांकडून, म्हणजे बाबा आमटेकडून। आनंदवन या सेवाभावी संस्थेमध्ये काम करत असताना डॉक्टर प्रकाश आमटे यांनी 1973 मध्ये या संस्थेची स्थापना केली। या संस्थेची स्थापना करत असताना त्यांना तेथील जंगलातील जनावरांची आणि त्यांची काळजी सुद्धा त्यांनी घेतली। त्यासाठी त्यांनी आमटेज ॲनिमल आर्क या नावाने जंगली जनावरांसाठी अनाथालय त्यांनी स्थापन केलं आणि ह्या सर्व जंगली जनावर वाघ, सिंह, चित्ता किंवा अजगर, साप किंवा मगर या सर्वांच्या सानिध्यात राहून त्यांनी त्यांच्यासाठी एक अनाथालय स्थापन केलं। आजही ही सर्व जनावरे त्यांच्यासाठी अगदी एक कुटुंबातील असल्यासारखीच वावरतात। आजही आपल्याला त्यांच्या रानमित्र या पुस्तकामधून याची माहिती मिळते। डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या कार्याची दखल भारत सरकारने घेतली। त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आलं। आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्यांना रॅमन मॅग्सेसे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। असे हे डॉक्टर प्रकाश आमटे आदिवासींसाठी काम करणारे आणि आदिवासींमध्येच राहून माडिया गोंड जमातीसाठी त्यांनी केलेलं कार्य हे खरोखर अलौकिक असे आहे। त्यांनी त्यांचं कार्य प्रकाश वाटा, रानमित्र किंवा आदिवासींवरती लिहिलेल्या नाकारलेला या पुस्तकामधून आपल्याला मिळते। अशी ही प्रेरणादायी पुस्तके प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक वाचनालयाने, प्रत्येक वाचकाने आपल्या संग्रही ठेवावी। यातून निश्चितच आपला भावी समाज घडण्यास मदत होईल असे मला वाटते। जय हिंद, जय भारत।